आपण पाहतोय बहुजन विकास आघाडी पुरस्कृत लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब आयोजित नवापूर काठेपाडा प्रीमियर लीग 2025 पर्व पहिलं आणि पर्व पहिलंच आपण पाहतोय एक भव्य दिव्य असं आयोजन ह्या स्पर्धेचं नियोजन क्रिकेटचा रणसंग्राम महासंग्राम आणि खऱ्या अर्थानं आमचा साथी समालोचक नवापूर नगरीतील ह्याच भूमीतील एक गोड आवाज आपण ऐकला कौस्तुभजी मेहर असतील कालचा दिवस लेट्स प्लेचा इशारा देतात कालच्या दिवसामध्ये द व्हॉइस ऑफ वसई तालुका भरतजी मोरे सरांना आपण ऐकलं त्याचप्रमाणे अनिल बेनमनसी सर असतील विपुल पाटील सर असतील हेमेश असेल ह्या सर्वांना आपण ऐकलं आणि ही स्पर्धा खऱ्या अर्थाने एक गुण्या गोविंदानं पार पडत असताना आपण पाहतोय दोन बलाढ्य संघ आणि त्यातील ही लढत आजच्या दिवसात खऱ्या अर्थानं दोन संघ असे ज्यांच्या वाटेला आतापर्यंत पराभूत आलेला नाहीये अर्थातच बिग फाईट असेल बेस्ट वर्सेस बेस्ट एक चुरशीची लढत आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल दोन अनुभवी असे खेळाडू एकीकडे राज आहे दुसरीकडे आपण पाहतोय आशिष मेहर आहे तर त्या धावेंना रोख लगावण्यासाठी कार्तिक दुसरीकडे गोलंदाजी मार्कवर आहे एकाला रोकायचे एकाला टोकायचे एकाच्या हातात बॅट आहे दुसऱ्याच्या हातात बॉल आहे आणि ह्या क्रिकेटच्या मैदानामध्ये आज स्वतःला सिद्ध करायचं आहे आणि हे सिद्ध करण्यासाठी चालणारी लढत आपण पाहतोय पहिल्या 3 चेंडूंचा खेळ 3 धावा धावफलकावर खऱ्या अर्थानं तितकाच मोठा प्रतिसाद आपण पाहतोय ह्या स्पर्धेला संपूर्णतः ग्रामस्थ असतील परंतु ह्या वेळेला काय ह्या वेळेला चुकी लक फॅक्टरचा साथ आणि टाळ्या ह्या दुबदुबतायत अर्थात जातोय चेंडू सीमारेखा पार 4 धावेंसाठी नक्कीच धन्यवाद डीजे आणि जोर आहे खऱ्या अर्थानं जोर आहे आज आपण पाहतोय संपूर्णतः मैदान अगदी पिवळमय वातावरण आणि बहुजन विकास आघाडी पुरस्कृत ही स्पर्धा क्रिकेटचा रणसंग्राम महासंग्राम हा नवापूर काठेपाड्यामध्ये NKPL अर्थातच नवापूर काठेपाडा प्रीमियर लीग आपण पाहतोय मंचावर सर्व ग्रामस्थ वरिष्ठित व्यक्ती आणि नवापूर काठेपाड्याचे उपाध्यक्ष मुरलीधर मेहर साहेब असतील सोबतीनं आपण पाहतोय एक क्रिकेट चाहता आणि मंथन रिसॉर्टचे सर्व अर्थातच जतीन तांडेल साहेब यांना देखील आपण पाहतोय एक नवापूरमध्ये क्रिकेट एक जोपासण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून सातत्यानं आपण पाहतोय एक डोकरादेव क्रिकेट क्लब संघ नक्कीच उल्लेख करावा असा वाटतोय वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन आणि त्या असोसिएशनमध्ये हाच नवापूर नगरीतील सुपुत्र अगदी धुमाकूळ घालत असताना यंदाच्या वर्षामध्ये आपण पाहतोय उद्याच्या दिवसामध्ये आपण नाळासोपारा नगरीमध्ये त्यांचा देखील सामना पाहणार आहोत त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील परंतु जतीन तांडेल असे एक व्यक्तिमत्व ज्यांना आज खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा तर जुना जाणता संघ हा एक आठवणींना उजाळी देण्यासाठी एक यंगस्टर खेळाडू घेऊन येत असताना तो संघ पुन्हा एकदा मैदानामध्ये उतरत असताना मॅचच्या दिशेनं पहिला गडी नव्हे तर दुसरा गडी यावेळेला धावचेच्या रूपानं बॅक टू द डगआउट मध्ये परताळतोय डीजेला संधी देण्या अगोदर नक्कीच आपण आर्थिक मदत ज्यांच्या माध्यमातून लाभल्या ह्या स्पर्धेसाठी त्यामध्ये आपण त्या चमचमत्या ट्रॉफ्या आणि एक युनिक एक आकर्षित करणाऱ्या ट्रॉफ्या आपण पाहतोय त्यामध्ये नगरसेवक एक डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी अर्थातच सदानंद गजानन पाटील ज्यांच्या माध्यमातून त्या ट्रॉफीज आपण पाहतोय त्यानंतर ठाणा जिल्हा अध्यक्ष परिषद काशीनाथ पाटील साहेब यांच्या माध्यमातून ह्या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीजसाठी ती आपण सायकल पाहतोय त्यानंतर महापौर वसई विरार शहर महानगरपालिका नारायण मानकर साहेब यांच्या माध्यमातून एक आर्थिक मदत नगरसेवक हार्दिक राऊत साहेब असतील यांच्या माध्यमातून एक आर्थिक मदत बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते अर्थातच विकास पाटील साहेब ज्यांच्या माध्यमातून आपण एक तुकाराम चषक पाहिलं होतं त्यांच्या माध्यमातून एक आर्थिक मदत त्यानंतर गणपत लक्ष्मण गडगे अर्थातच गडगे शेठ यांच्या माध्यमातून ह्या स्पर्धेसाठी एक मोठी मदत त्यानंतर इलोहिम फार्म ग्लोविन दादा यांच्या माध्यमातून एक मदत त्यानंतर निषाद अरुद चोरगे साहेब ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅचची एक आकर्षित
एक बॅक फ्रंट डिजिटल असणारी ते आकर्षित करणारी जर्सी शीतल स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचसाठी सागर मुंबईकर यांच्या माध्यमातून त्या जर्सी आपण पाहतोय. पीस ऑफ नेचर रिसॉर्ट यांच्या माध्यमातून एक आर्थिक मदत. जॉयलँड रिसॉर्ट, केतन पाटील, सचिन वैती, प्रीतम तांडेल, दीपक जैन, त्यानंतर मंचावर आपण उपस्थित आहेत जतीन तांडेल, मंथन रिसॉर्टचे सर्वेसर्वा यांच्या माध्यमातून एक आर्थिक मदत. पाथेय बँक यांच्या माध्यमातून एक आर्थिक मदत. बाबूहरी कुडी, अर्णाला मुक्कामबाडा यांच्या माध्यमातून एक आर्थिक मदत. गोपाल दादा मेहेर 12 धावा धावफलकावर यांच्या माध्यमातून एक आर्थिक मदत. नरेंद्र पाटील साहेब असतील यांच्या माध्यमातून एक आर्थिक मदत. भावेश मुरलीधर मेहेर यांच्या माध्यमातून ह्या स्पर्धेसाठी ह्या मैदानामध्ये त्या फोकस लाईट्स आपण पाहतोय ह्यासाठी एक आर्थिक मदत. मयूर नरेश मेहेर अर्थातच मंडप डेकोरेटर यांच्या माध्यमातून एक आर्थिक सहाय्य. आणि या सर्वांचं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत. आज लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब आणि संपूर्णतः नवापूर काठेवाडा ग्रामस्थ या ठिकाणी आपला धन्यवाद व्यक्त करतोय ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा एका गुण्या गोविंदानं ही पार पडत असताना आपण पाहतोय. मॅचच्या दिशेनं आता थोडासा संकटामध्ये आहे, आता नक्कीच थोडंसं दुखापती आहे. आतापर्यंत आपण पाहतोय एक डोकादुखी नक्कीच LNCC यज्ञेश 11 संघासाठी 12 धावा ह्या धावफलकावर येत असताना 3 गडींच्या मोबदल्यामध्ये आहे. नवीन फलंदाज हितेश आहे, दुसरीकडून राज आहे. राज है तो सब कुछ मुमकिन है. राज आज स्वतःला म्हणतोय, तो म्हणतोय की संकटांच्या वाटेवरती तो सांगतो चालायचंय मला, पाहिलेल्या स्वप्नांच्या क्षितिजापर्यंत धावायचंय मला, आज खेळताना संघर्ष करायचंय मला आणि सारं काही आज नवापूरच्या नगरीमध्ये आज LNCCच्या मैदानामध्ये मला स्वतःला सिद्ध करायचं आहे. आणि ही सिद्ध करण्यासाठी चालणारी लढत आपण पाहतोय आणि ह्या लढतीमध्ये आतापर्यंत वन मॅन आर्मी तो संकटमोचक राज आतापर्यंत उभा आहे. पुन्हा एकदा बॅफुटला येऊन ढकलण्याचा प्रयत्न, परंतु अफलातून क्षेत्ररक्षण आहे. ये अंबुजा की दीवारें या आसानी से टूटेगी नहीं. VVSC संघ खऱ्या अर्थानं ताकद आहे. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये सातत्यानं आपण म्हणतोय ना क्षेत्ररक्षण गोलंदाजी, परंतु त्याहून महत्त्वाचं काय कौस्तुभ सर तर क्षेत्ररक्षण. आणि त्या बळावर आज अंडरआर्म क्रिकेट हे तितक्याच उंचीवर आपण पाहतोय. नक्कीच अंडरआर्म क्रिकेटचा पुन्हा उल्लेख करावासा वाटतोय, परंतु शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. पुन्हा एकदा ट्रॅपच्या साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न. कार्तिक आहे, निर्धाव चेंडू. पहिल्या 3 षटकांचा खेळ धावफलक आता धावेंना रोख लागावलाय. 16 धावा धावफलकावर आहेत. शेवटचे 6 चेंडूंचा खेळ बाकी. येणारे 6 चेंडू किती धावांचा मजल असेल, किती धावांचा टार्गेट सेट केला जाईल. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेट ह्या खेळामध्ये सातत्यानं म्हटलं जातं ना, कोणाला दारूची नशा तर कोणाला प्रेमाची नशा, परंतु आम्ही क्रिकेट चाहते आहोत. आम्हाला ती बॅट आणि बॉलची नशा. कोणाला पदाचा गर्व, कोणाला श्रीमंतीचा गर्व, परंतु आम्ही क्रिकेट चाहते आहोत. आम्हाला त्या घरातील ट्रॉफींचा गर्व आणि ती ट्रॉफी कमावण्यासाठी आज आपण पाहतोय ते तब्बल 24 संघ एकमेकांच्या विरोधामध्ये ती स्वतःला सिद्ध करण्यासाठी चालणारी लढत आपण पाहतोय. कहते हैं ना दिन है तो रात तो होगा ही, बादल है तो बरसात तो होगा ही, और आज का दिन तुम्हारे साथ है ना तो कल सुपर संडे के दिन ये शानदार चमचमती हुई ट्रॉफी भी आपके हाथ में होगी. आणि त्या ट्रॉफीसाठी आता प्रयत्न करावे लागतील. ते प्रयत्न हे पराकोटीचे असतील. तो पराकोटीचा प्रयत्न कोण करणार, परंतु जतीन आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा सिंगल धाव धावफलकामध्ये ॲड आहे. आता एक्सलेट दुसरीकडून हितेशला देखील करणं तितकंच गरजेचं असेल. पंच आमच्या दिशेने वळतायत. आउटसाइड द ऑफ स्टंपचा मारा, उजव्या एसटीच्या बाहेर गेलेला चेंडू. आणि आता अजून आहे कौस्तुभजी, आजचा दिवस काय आहे? आजचा दिवस खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेला तर मॅचच्या दिशेने डीजेला संधी देऊया आणि त्यानंतर पुन्हा एकदा येऊया. जस्ट धन्यवाद डीजे. 23 आदरणीय सन्माननीय नवापूर गावचे अध्यक्ष अर्थातच रामचंद्र मेहर साहेब, आपला देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. येणारे 3 चेंडूंचा खेळ बाकी.
कौस्तुभजी आपण नक्कीच चर्चा करणार आहोत, परंतु यावेळेला राज म्हणतोय ह्या चर्चेला भाग पडलं दुसरीकडून वैयक्तिक करण्यासाठी. येस डीजे. येस धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. खऱ्या अर्थानं जोर आहे, शिट्टीचा जोर आहे. आज नवापूर काठेपाडा नगरी म्हटलं तर तितकाच मोठा आज बहुजन विकास आघाडी पुरस्कृत ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय ना, संपूर्णतः वसई तालुक्यावर ज्यांचं अधिराज्य आहे असे तुम्हा सर्वांचे लाडके अप्पा उद्याच्या दिवसामध्ये आपल्या भेटीला नक्कीच या मैदानामध्ये येणार आहेत. परंतु मॅचच्या दिशेने आतापर्यंत धावफक 28-28 धावा धावफकावर. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. राज आहे परंतु यावेळेला मर्यादित क्षेत्राच्या बाहेर 24 चेंडूंचा खेळ, 28 धावा धावफकावर. आता येणारे 24-29 धावांचं लक्ष धावफकावर येतोय. तोपर्यंत पुन्हा एकदा टॉस की बॉसच्या दिशेनं जिथं आपल्याला सामना पाहायला मिळेल. राऊंड 4 मधील पहिला सामना अक्षय 11 डोंगरपाडा विरोधामध्ये समर्थ बॉईज 14-32. दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस की बॉसच्या दिशेने या, जेथे नवापूर नगरीतील एक गोड आवाज अर्थातच कौस्तुभजी मेहर यांच्या शुभ हस्ते नव्हे तर यांच्या गोड गळ्यानं ते टॉस करतील. आणि मान्यवरांना मी विनंती करतोय, आदरणीय सन्माननीय नवापूर गावचे अध्यक्ष अर्थातच रामचंद्र मेहर साहेब, आपल्याला विनंती असेल आपण या. आपल्या शुभ हस्ते हा कॉइन स्विंग केला जाईल. चला दोन्ही कॅप्टन दाखल व्हा टॉस कपाच्या दिशेने. समर्थ बॉईज 1432 आणि त्यानंतर अक्षय 11 डोंगरपाडा. चला दोन्ही कॅप्टन या, आपण टॉस करणार आहोत. चला दोन्ही कॅप्टन आल्यात आणि आपण टॉस करतोय. रामचंद्र मेहर साहेब यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा जिकडे दोन्ही कॅप्टन. समर्थ बॉईज 1432 समोर अक्षय 11 डोंगरपाडा. NKPL असं कॉल आला, परंतु एलियन्स असे आला गेले. यस टॉस जिंकले काय निर्णय फिल्डिंग. यस खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सुद्धा. तर टॉस का बॉस मधून अहवाल असा आहे की टॉस जिंकलाय अक्षय 11 डोंगरपाडा संघाने आणि प्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केले समर्थ बॉईज 1432 या संघाला. मोठी मॅच आपल्या भेटीला घेऊन जाते तुर्तास आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. तेवढे मृदुल मेहर सर जॉईन आहेत. थँक्यू. यस धन्यवाद कौस्तुभजी. येतोय चौकार आणि चौकारानं आता धावसंख्या खुलतंय. हेमेश मेहर होता ज्या ठिकाणं, थोडासा फंबल जातोय चेंडू सीमारेखाबाहेर. येणारे 24-29 धावांचं लक्ष आहे, परंतु त्या प्रकारचे आता फ्लाइंग स्टार्ट आहे. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, परंतु ह्या वेळेला चांगलं क्षेत्ररक्षण आहे. हितेश आहे ज्यानं बॅटिंग आतापर्यंत वैयक्तिक चांगली खेळी केली तो आहे. आजपासून खऱ्या अर्थानं आपण पाहतोय द इंडियन बिग फेस्टिवल अर्थातच इंडियन प्रीमियर लीग IPL ही देखील आपल्या भेटीला येते. क्रिकेट आहे, क्रिकेटचे आम्ही खऱ्या अर्थानं एक पूजक आहोत. ह्याच खेळानं आम्ही पाहायला गेलं तर अगदी वेड लावून ठेवलंय. ज्या खेळानं तुम्हा आम्हाला वेड लावलंय ना मित्रांनो, तो खेळ म्हणजेच क्रिकेट. ज्या खेळानं आज अक्षरशः आपल्याला लाखोंचा मित्रपरिवार दिला तो खेळ म्हणजेच क्रिकेट. आणि ज्या खेळानं आपण पाहायला गेलं तर संपूर्णतः भारतवर्षाला वेड लावून ठेवलंय तो खेळ म्हणजेच क्रिकेट. आणि क्रिकेट आणि क्रिकेट आज आपण बहुजन विकास आघाडी पुरस्कृत लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब आयोजित NKPL नवापूर काठेपाडा प्रीमियर लीग मध्ये प्रथमताच नवापूर नगरीमध्ये इतकं भव्य दिव्य असं आयोजन हे आपल्याला पाहायला मिळत आहे. मॅचच्या दिशेने आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ, 7 धावा धावफकावर. 1 to go. बाफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न, जातोय चेंडू यावेळेला सीमारेखाबाहेर, मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. पहिला गडी बॅक टू द डगआउट. मग काय तिला झापक झुपक वाजत राहतंय
येस, धन्यवाद दडजे. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आपण पाहतोय ज्यांचं वाढदिवसाचं औचित्य साधून खऱ्या अर्थाने ही स्पर्धा राबविण्यात आली. असे सन्माननीय मिनलताई घरात यांचा थोड्याच वेळानं मंचावर आगमन होईल. मिनलताईंना संपूर्णतः आज लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब आणि नवापूर काठेपाडा ग्रामस्थांच्या वतीनं पुन्हा एकदा लक्ष वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. भावेश घरात म्हटलं तर एक नवापूर संघाचा आणि लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब यज्ञेश 11 ह्या संघाचा एक पाठीचा कणा म्हणून सातत्यानं पाहिलं जात आहे. आणि त्यांच्या पत्नी अर्थातच मिनलताई घरात यांचा आज वाढदिवस आणि त्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा आज आपण पाहतोय. ही गुण्या गोविंदानं पार पडत असताना आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावर 11 धावा ह्या धावफलकावर आहेत. आमचा वेदांत नक्कीच आता आवाज कमी आहे वेदांचा. LNCC संघाचा चाहता आहे, परंतु क्रिकेट आहे मित्रा. क्रिकेट हा खेळ सर्व काही दर्शवतं. असं म्हटलं जातं ना, इंग्लंडचं हवामान, त्या बायकोचा मूड आणि क्रिकेटचे वारे कधी बदलतील ना हे सांगता येत नाही. म्हणूनच क्रिकेट ह्या खेळाला अनिश्चिततेचा खेळ म्हणून सातत्यानं पाहिलं जातं. हाच खेळ जवळून अनेक खेळाडूंना पाहिला. आज अनेक दिग्गज नवापूर गावातील आपण पाहतोय वरिष्ठ खेळाडू आणि एक आठवणींना नक्कीच उजाळी देत असतील. उद्याचा सुपर संडेचा दिवस आणि एक प्रेक्षणीय सामना हा देखील आपल्याला पाहायला मिळेल. नवापूर गावातील अनेक लेजंड खेळाडू हे उद्याच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा त्या जुन्या आठवणींना, त्या भविष्यात जाऊन पुन्हा एकदा त्या आठवणींना उजाळी देत असताना ते दिग्गज खेळाडू हे उद्या आपल्याला पाहायला मिळतील. मॅचच्या दिशेने आतापर्यंत पुन्हा एकदा ब्रेक थ्रू येतोय. दुसरा 14 धावा धावफलकावर 2 गडींच्या मोबदल्यामध्ये 1.5 चेंडूंचा खेळ. येस विवेक सर, 2 धावांची पॅनल्टी असेल. अर्थातच काय आता लक्ष 31 होत आहे. आता लक्ष 31 धावा नक्कीच लक फॅक्टरचं 7 असेल, परंतु सुरुवात दुसरीकडून तितकीच मोठी चांगली आहे. भूपेश मेहर, असं म्हटलं जातं ना की मुरलेलं लोणचं खायला जितकं चविष्ट लागतं ना तितकंच अनुभवाने भरलेले खेळाडू आणि त्यांना फेस करणं देखील तितकंच डिफिकल्ट जात असतं. धाव्यांना रोख लागावला खऱ्या अर्थानं पहिल्या 12 चेंडूंचा खेळ. आता 15 धावा ह्या धावफलकावर आहेत. आता येणारे 12 चेंडू अजून देखील 16 धावा धावफलकावर लागायच्या. येतोय तोपर्यंत ऐकूयात एक सुमधुर संगीत आणि येऊया पुन्हा एकदा ह्या रोमहर्षक सामन्यामध्ये. येस, धन्यवाद डीजे. आदरणीय सन्माननीय नवनाथजी कोळी साहेब, आपल्याला देखील विनंती असेल आपला देखील ह्या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. नवीन गोलंदाज, पहिला चेंडू आशिष है तो सब कुछ मुमकिन है. आता मैदानात टाळ्या वाजतात, शिट्ट्या वाजतात, सर्व काही वाजतंय, कारण LNCC एक मोठा कमबॅकच्या दिशेनं पुन्हा एकदा वळतोय. 11-16 हे धावफलक आहे. 11-16. दुसरीकडून समर्थ बॉय 14-32. असं म्हटलं जातं ना, लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. असफलता एक चुनौती, उसे स्वीकार करो, क्या कम रहेगी देखो और सुधार करो. जब तक ना सफल हो तुम, चैन निंद सब त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. हा दुसरीकडून देखील कोशिश तितक्याच चुरशीची असेल. VVSC म्हटलं तर तितकेच मोठी स्टार कास्ट
कार्तिक ह्या खेळाडूमध्ये देखील तितकीच मोठी क्षमता आहे, परंतु दुसरीकडून आतापर्यंत धावेंना वेग लगावतो तो आशुतोष अजून देखील मैदानामध्ये आहे. द सलामीवर बॅटर आतापर्यंत एकाकी किल्ला लढवतोय, एकाकी झुंज देतोय तो आशुतोष. आतापर्यंत कॅल्क्युलेशन क्रिकेट. येस डीजे. काय चाहता वर्ग आहे. धन्यवाद डीजे. नक्कीच आता दिलामध्ये झापझुक झुपक वाजतंय, परंतु इक्वेशन काय. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत धावफक 16. पहिले 3 चेंडू निर्धाव चेंडू, 2 गडी गमावल्यात. आशिष आहे पुन्हा एकदा 30 संधी, परंतु यावेळेला काय सिंगल धाव धावफकामध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. सर विवेक सर सिंगल 1 धाव आहे. पंकज मेरला बोलू स्टेजवर भाई. दादा पंकज मेरला बोलू. आदरणीय सन्माननीय पंकज मेहर साहेब, आपल्याला देखील विनंती असेल, आपला देखील ह्या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. आपल्याला विनंती असेल आपण मंचावर येऊन आसनस्थ व्हा. 17 धावा धावफलकावर आहेत. आता इक्वेशन 8-14. लक्ष धावफलकावर येणारे 24-31 धावांचं लक्ष धावफलकावर आहे. माफक होता, परंतु आशिष आहे. आशिषच्या गोलंदाजीला धार काय, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये यावेळेला चांगला गॅदर केला जातोय. कल्पक वैती, आपल्याला विनंती असं आपण बसा, मॅच दिसत नाहीये. 1 to go. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. काय गोलंदाजी हाताळली जाते. अतिशय भेदक मारा. 5 चेंडू फक्त आणि फक्त 2 धावा खर्च करत असताना आशिष खेळपट्टीवर ज्या वेळेला कल्पक चेंडू हाताळतो ना, त्यावेळेला अगदी हातभर वळण घेतो. आशिष आहे कल्पक म्हणतोय. खऱ्या अर्थानं हा पाठीचा कणा आहे LNCC संघाचा. जुना जाणता खेळाडू आहे, ओल्ड इज गोल्ड आहे, आणि हे गोल्ड यावेळेला खऱ्या अर्थाने LNCC संघाचं 24 कॅरेटचं आहे, चमकत आहे. आता येणारे 6-13 वेदांतला उत्सुकला लागले भरपूर. आदरणीय सन्माननीय पंकज साहेब मेहर, आपल्याला विनंती असेल, पंकज मेहर साहेब आपल्याला विनंती असेल, लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लबच्या वतीनं आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपण मंचावर येऊन आसनस्थ व्हा ही विनंती असेल. 6-13 आहे. आशुतोष हा स्ट्राइक केलाय. पहिला चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण. पंकज मेहर नक्कीच RPL आणि त्या RPL मधील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी होता. अर्थातच क्रिकेटवरचं प्रेम आहे, परंतु आज नवापूर नगरीमध्ये येत आहे. अंडरआर्म क्रिकेट. येणारे 5 आणि यावेळेला काय पंचांचा बोट हवेत आहे. अर्थातच गडी बाद होतोय. आशुतोष बॅक टू द डगआउट मध्ये परताळतोय. जे आशेचं किरण होतं ते यावेळेला डगआउट मध्ये परताळतोय. आता 4-12 येतोय डीजे मॅनच्या दिशेनं. यस धन्यवाद. जयेश गेला, क्षमासावी. आशु आहे दुसरीकडून. 4-12चं इक्वेशन आहे. आशु म्हणतोय सिंगल घे, स्वतःवर आत्मविश्वास हा आशुतोषच्या तितकाच आहे. बाफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न, थोडीशी उछाली घेतोय. काय क्रिकेट चाहता वर्ग आहे. आशुतोष पहिला येईल का. आता 3 मध्ये 11,
3 मध्ये 11 अर्थातच अंडारम क्रिकेटमध्ये लगातार 3 चौकार लगावणं गरजेचं असेल. पहिला येतोय आता मैदानामध्ये सन्नाट आहे. आता पुन्हा एकदा मैदानामध्ये सन्नाट येतोय. जिंदगी का रास्ता इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष किए कोई मान नहीं होता, और जब तक ना पड़े हथौड़े के घाव ना तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. इसके लिए संघर्ष करना पड़ेगा. हा संघर्ष, हा वन मॅन आर्मी, हा इतिहास रचवेल का? 3-11च इक्वेशन असताना आता 2-7च आहे. पहिला येतोय आता दुसरा येणार का? पुन्हा एकदा प्रयत्न, परंतु यावेळेला ट्रॅपचा सहाय्यानं आता राहत की सासे. लगातारचा तिसरा विजय येणार का? आतापर्यंत 2 संघ असे होते, एकही पराभव त्यांच्या वाटेला आला नव्हता, परंतु आता एक पराभूत होणार आणि एक फुटबॉल देखील मैदानामध्ये आपण पाहतोय. आणि क्रिकेटचा खेळ असाच आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये कोणासोबत जिंकायचं असेल तर कोणाला तरी हरवावं लागतं आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये स्वतःला सिद्ध करावं लागतंय. कॉंग्रॅच्युलेशन टीम LNCC यज्ञेश 11 अँड हार्ड लक टीम VVSC. आपल्याला देखील पुढील मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आपण देखील अतिशय चांगला खेळ केला. आणि त्यानंतर मी विनंती करतोय आमच्या सोबतीला आमचे साथी समालोचक नवापूर नगरीतील एक गोड आवाज कौस्तुभजी मेहर यांना. तिला झापूक झुपूक वाजत राहते.